मालेगाव तालुक्यातील डोंगरा येथे एका चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला आणि निगडून खून नंतर मालेगाव तालुक्यासह राज्यभरात मोठा हळहळ आणि संताप व्यक्त होता। त्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरातील आता रामसेतू पुलावरती रामसेतू मंदिरासमोर एक जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी निघतोय। मोठ्या प्रमाणात मालेगाव शहरातील मालेगाव तालुक्यातील लोकांना या जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी करण्याचं आवाहन देखील करण्यात आलं होतं। मालेगाव बंदचं देखील थेट आवाहन काल करण्यात आलं होतं। जवळपास राज्यभरातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संताप व्यक्त केला जातोय। त्या तरुणीच्या मारेकऱ्याला थेट फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी संपूर्ण मालेगाव शहर व तालुक्याने जवळपास राज्यभराने केलेले आहे। अनेक मंत्री या ठिकाणी येऊन गेलेत, अनेक लोकांनी मागणी केलेली, परंतु आपण बघू शकतो लोकांमध्ये देखील आता या ठिकाणी संताप आहे। काय सांगाल तुम्ही? डोंगराळमध्ये झालेला अत्याचार आहे हा एका चिमुकलीवर झालेला अत्याचार अतिशय समाजाच्या माणुसकीला काळीमा फासणारा आहे। संपूर्ण समाजामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये नव्हेच तर महाराष्ट्रभर जो संताप आहे तो अतिशय योग्य आहे। समाजाने जी मागणी केलेली आहे त्याला फाशी द्यावी। अनेक लोकांचं म्हणणं आहे फाशी पण अगदी त्याला कमी आहे। ज्या पद्धतीने त्या चिमुकलीवर त्यांनी अतिशय घाणेरड्या पद्धतीने अत्याचार केले तशीच त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि त्याचा मृत्यू तसाच घातक झाला पाहिजे। तालुकासह शहरभरामध्ये याचा जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करणार, कसा मोर्चा असणार आहे, काय परिस्थिती इथं मॅनेजमेंट असणार आहे? मालेगाव शहरामध्ये झालेली घटना फार दुर्दैवी आहे। याच्यामुळे पूर्ण तालुक्यात जवळजवळ सगळ्या मोठ्या मोठ्या खेड्यांनी सुद्धा बंद पुकारलेला आहे। मालेगावच्या बंदमध्ये तालुका सुद्धा बंद आहे आणि याच्यामुळे मालेगाव तालुक्यातील असंख्य नागरिक, महिला, चिमुकल्या या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। या मोर्चाचं नियोजन म्हणजे जवळजवळ 15 ते 20 हजार पब्लिक या ठिकाणी जमणार आहे आणि इथून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहे। निवेदनाचा आशय असा आहे की सदर खटला हा जलद गतीच्या न्यायालयात माननीय मुख्यमंत्र्यांनी चालवावा। याच्यात माननीय खासदार उज्ज्वलजी निकम साहेब यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती व्हावी। एका महिन्याच्या आत चांगल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या सगळ्या तपास झाला पाहिजे आणि त्या आरोपीला फाशी होण्यासाठी शासनाकडून पाहिजे त्या स्तरावर सगळे प्रयत्न झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे। जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून मालेगाव तालुक्यातील या चिमुकलीच्या मारेकऱ्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत मालेगावकर आज आक्रोश तयार करत आहेत। मनोज शेवाळे, TV9 मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।